मुलांचं यश बघताना, त्यांचा सुखी संसार बघताना खूप छान वाटतं. मी एक आनंदी कुटुंब तयार केलं याचा मला अभिमान आहे. पण माझ्यासाठी मात्र हे कुटुंब कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. सुनेत्रा 30 वर्षांपूर्वी गेली. एके रात्री अचानक तिला आलेला अस्थमा अटॅक आणि काही तासात माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. जर तिला वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर. अपघात किंवा वैद्यकीय आणीबाणीतील आपदग्रस्तांना पहिल्या सुवर्ण तासात जर सुसज्ज रुग्णवाहिका मिळाली तर मृत्यूचं प्रमाण 20% घटून गंभीर इजाही टाळली जाते. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प सुरू केला आहे. वैद्यकीय मदत वेळेत पोहोचणे सर्वात जास्त महत्त्वाचं. वेळेत पोहोचेल वैद्यकीय मदत, आयुष्याची सुरक्षित सोबत. अधिक माहितीसाठी www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन. कृषी उत्पन्न बाजार समिती समोर 2 किलोमीटरचा उड्डाण पूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून 50 कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे. त्याचा कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाला असून लवकरच या कामाची सुरुवात होणार आहे. त्याची पाहणी आमदार देशमुख यांनी सोमवारी केली. माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, पुणे, हैदराबाद आणि विजयपूर येथून येणारी जड वाहने या चौकात एकत्र येतात. तसेच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे भाजी, फळे, धान्यांची वाहतूक सतत सुरू असते. शेळगी, विडी घरकुल यांसारख्या मोठ्या नागरी वस्ती असलेल्या परिसराकडे जाण्यासाठी नागरिकांना या चौकातून जावे लागत असल्याने या चौकात सातत्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो. परिणामी दुर्दैवाने या चौकात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे येथून उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. निधी मिळून कार्यारंभ आदेश मिळाल्यामुळे या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे. याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपअभियंता महेश येमूल, अनिल विपत, माजी सभागृह नेते संजय कोळी, श्रीशैल अंबेरे, महालिंगप्पा परमशेट्टी, सुरेश हत्ती, अंडी जावळे, अमोल विराजदार, ज्ञानेश्वर कारभारी, धरीराज रमण शेट्टी, बाळू राऊत, राहुल घोडके, प्रकाश जाधव, नागेश उंबरजे, आशिष दुलंगे आदी उपस्थित होते. सोलापूर शहरातील 2 उड्डाण पुलाबाबत येत्या शनिवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे. दोन्ही उड्डाण पुलांचे काम लवकरात लवकर सुरू करून ते लवकर पूर्ण व्हावेत याबाबत चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली. 2 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि शेळगीला जाण्यासाठी सर्व्हिस रोड करण्यात येणार आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. हा बोला, थोडासा उशीर झाला पण ऐकून अरे सावकाश अरे छाती दुखलं एकदम. काय नाही, खाण्यात जास्त आलाच नाही भाऊजी. हे आधी झाले. हृदयाच्या बाबतीत निष्काळजी राहणं चुकीचं आहे. कसलेही चेकअप करायला हे तयारच होत नाहीये. हृदय, कार्डियाक याबद्दलच्या टेस्ट किती महागड्या आहेत. म्हणूनच तर महाराष्ट्र शासनाने राज्यभरात सर्वत्र कार्डियक कॅथलॅब उपलब्ध केले. पण कॅथलॅब म्हणजे जिकडे तुमच्या हृदयाच्या सर्व तपासण्या केल्या जातात, त्याही मोफत. आता या सर्व कार्डियक कॅथलॅब तुमच्या आसपास सर्वत्र उपलब्ध केल्या. राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत निधीतून 19 ठिकाणी कॅथलॅब, राज्य निधीतून 4 ठिकाणी कॅथलॅब, राज्यात एकूण 23 कार्डियक कॅथलॅब, 12 लॅब्सला कार्यारंभ आदेश. 200 निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार, प्रत्येकास मिळेल मोफत उपचार. वांगी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार, प्रत्येकास मिळेल मोफत उपचार. सार्वजनिक आरोग्य विभाग